माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमधील शैक्षणिक संकुलात शरद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 2000 पासून कार्यरत असलेल्या या संकुलाने इंजिनिअरिंग, ITI, पॉलिटेक्निक, शिक्षक प्रशिक्षण, कला, क्रीडा व स्पर्धा परीक्षा तयारी अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवले असून सध्या 2500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माझी शाळा उपक्रमासह अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रमातून 900हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले आहे. 25 वर्षांच्या कार्यपूर्तीच्या निमित्ताने आणि पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर मनोहर सपाटे यांनी दिली. पवार साहेब आज 86 वर्षाचे तरुण आहे आणि त्यांचं तारुण्य आजही लोकांना लाजवेल अशा पद्धतीचं आहे आणि या तारुण्यामध्ये पदार्पण करताना नेमक्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं ते काम करतायत. आजही ते आपलं अस्तित्व समाजामध्ये राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या टिकून ठेवतात. याची आम्हाला फार मोठी प्रेरणा आहे, हा विचार आहे. या विचाराच्या निमित्तानं मी दरवर्षी वाढदिवस साजरा करतो. दिनांक शुक्रवार 12 डिसेंबरला रोजी सकाळी शरद बँकेमध्ये रक्तदान शिबिर आहे. शनिवार दिनांक 13-12 रोजी होम मिनिस्टर स्पर्धा शरदचंद्रजी पवार प्रशाला उमानगरी येथे प्रभाग क्रमांक 7 मधील महिलांच्यासाठी विशेषतः प्राधान्य दिलं जाईल. बाकीचं भाग घेऊ शकतील, इतर महिला भाग घेणार नाहीत असं काही नाही. भाग कुणालाही घेता येईल, परंतु विशेष आम्ही तिथंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. 14-12 रोजी होम मिनिस्टर स्पर्धा प्रभाग क्रमांक 6 मध्ये, नवीन प्रभाग क्रमांक 6 मध्ये दवानगरच्या अंपा बचोटे यांच्या गार्डनमध्ये त्या ठिकाणी आम्ही होम मिनिस्टर स्पर्धा घेतो आहे. त्या विशेषतः प्रभाग 6 अधिक बाहेरचा महिलांना भाग घेता येईल, त्याच्यात सुद्धा काही अडचण नाही. आणि नंतर सोमवार दिनांक 15-12 रोजी क्रीडा सप्ताह शालेय मुलांचा क्रीडा सप्ताह आम्ही सुरू करतो आहे विविध खेळाच्या दृष्टीनं. आणि मंगळवार दिनांक 16-12 रोजी दिनदर्शकाचे म्हणजे नवीन वर्षाचं कॅलेंडर सगळ्या जनतेसाठी उपलब्ध करतो आहोत. आणि 17-12ला वृक्षारोपण आणि शनिवार दिनांक 20-12 रोजी स्वच्छता मोहीम अशा पद्धतीनं पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचं काम मराठा समाज सेवा मंडळाचे सर्व संचालक, शरदचंद्रजी पवार शिक्षण संकुलाचे सर्व संचालक आणि सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या समवेत हा वाढदिवस साजरा करतो आहोत. आणि या निमित्तानं पवारसाहेबांचा विचार जनतेपर्यंत कायमचा तेवत ठेवण्याचा, पवारसाहेबांच्या विचाराचे पाईक वाढवण्याचा, सामान्य कार्यकर्त्यामध्ये जनतेमध्ये पवारसाहेबांच्या कार्याची जाणीव करून देण्याचं काम या निमित्तानं मी सातत्यानं करत आलो आणि तेच या कार्यक्रमाच्या रूपातनं करणार आहे.